नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात चिंचगुळाची आंबट गोड ही चटणी. बघा ना किती मस्त अशी याला दाटसरपणा आला आहे आणि अगदी मस्त अशी ही चटणी तयार आहे. आता ही चटणी ना जर तुम्ही घरी दाबेली बनवत असाल ना तर त्यासाठी नक्कीच वापरू शकता, किंवा जर काही पापडी चाट बनवला असेल ना तर त्यासाठी तुम्ही नक्की वापरू शकता. भेळ बनवत असाल तर त्यासाठी सुद्धा ही चटणी अतिशय मस्त अशी भन्नाट लागते. रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर कुठल्याही क्षणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चिंचगुळाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी चिंच घेतली आहे. तर ही जी चिंच आहे ना यावरचा जो कडक भाग असतो तो काढून टाकला. जे यामध्ये बी असतात ना, म्हणजे चिंचोके असतात ना, ते सुद्धा काढून टाकले. आणि चिंचवर भरपूर प्रमाणामध्ये ते धागे असतात ते सुद्धा अगदी क्लीन करून घेतलेले आहेत. आता बघा, चिंच आहे ना आपण एका छोट्याशा पातेल्यामध्ये टाकली आणि चिंच आपल्याला एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा यावर काही घाण असते, कचरा असतो, तर तो निघून जावा यासाठी 2 ते 3 पाण्याने चिंच ना चांगली चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि बघा इथे मी जी चिंच आहे ना ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता ही चिंच आपल्याला ना कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी कुकर घेतला, त्यामध्ये ही चिंच टाकून घेऊयात. सोबतच इथे मी खजूर वापरणार आहे. जर असेल तर टाका, किंवा फक्त तुम्ही चिंच आणि गुळाची सुद्धा चटणी बनवू शकता. इथे मी खजूर घेतला. खजूरचं सुद्धा ज्या खजूरमध्ये बिया असतात ना त्या बिया सर्व काढून घेतल्या आहेत आणि या चिंचमध्येच हा खजूर टाकून घेतला. सोबतच इथे मी गूळ घेतलेला आहे. तर गूळ जो आहे ना तो थोडासा मी कुटून घेतलेला आहे, कारण त्याचे मोठे मोठे खडे होते. तर बघा, गूळ थोडासा वाटून घेतला. आता चिंच, गूळ आणि खजूर भिजेल इतपत कुकरमध्ये मी पाणी टाकून घेतलं. चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर याला एक 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, किंवा तुम्ही मध्यम आचेवर सुरुवातीला हाय फ्लेमवर एक शिट्टी करून मध्यम आचेवर एक 5 मिनिटासाठी हे शिजवून घेऊ शकता. इथे बघा, चिंच, गूळ आणि जे खजूर आहे ना ते छान असं मेल्ट झाले. कुकरची पूर्णपणे वाफ घालवून घेतली आणि बघा अगदी मस्त असं आपलं हे चिंच गूळ मेल्ट झालेलं आहे. आता हे कुकरमधील जे मिश्रण आहे ना ते आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे याला थंड करून घ्यायचंय. बघा, आपलं चिंच, गूळ आणि खजूर जे आहे ना ते पूर्णपणे थंड झाले. आता आपल्याला ना याला वाटून घ्यायचंय, किंवा तुम्ही हवं तर गाळणीने गाळून घेऊ शकता. कारण मध्ये जर थोडंसं चिंचेचा काही भाग असेल ना किंवा कोळ असेल ना तर तो निघून जावा यासाठी इथे मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. तुम्ही हवं तर एखादी गाळणी घेऊन गाळणीने सुद्धा गाळून घेऊ शकता. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ना ती पद्धत तुम्ही इथे वापरू शकता. सर्वच आपण जी चिंच होती ना मिक्सरला अगदी स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घेतली. आणि बघा याला किती स्मूथपणा आलेला आहे. बघू शकता तुम्ही, आपली अगदी चिंच जी चटणी आहे ना अगदी एकदम स्मूथ तयार झाली आहे. आता याला ना आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर ही जी कढई आहे ना ती मी गॅसवरती ठेवते आणि याला आपल्याला ना एक 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. आता आपण गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवूयात आणि यामध्ये काही मसाले टाकूयात. इथे मी 1 चमचा चाट मसाला टाकून घेतला. तुम्ही हवं तर आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता. 1 चमचा मी काळं मीठ टाकून घेतले. 1 चमचाला थोडंसं कमी घेतले. 1 चमचा इथे मी बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकलेलं आहे आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड टाकून घ्यायची. आता बघा, हे सर्व मसाले आहेत ना ते छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. या मसाल्यामुळे ना आपली जी आंबट गोड चटणी आहे ना चिंचेची, याला खूप मस्त अशी टेस्ट येते.
मसाले या चिंचेमध्ये टाकून घेतले की पूर्णपणे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि फक्त आपल्याला एक 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे. तर बघा, ही जी चटणी आहे ना ती जास्त पातळ करायची नाही, कारण ही चटणी मी दाबेलीसाठी वापरणार आहे. तर त्यामुळे अगदी जास्त पातळ करणार नाही. तुम्हाला जर भेळेसाठी वापरायची असेल ना तर थोडंसं यामध्ये तुम्ही पाणी टाकून ही चटणी जी आहे ना ती पातळ करू शकता. म्हणजे तुम्हाला थोडंसं जास्त पातळ आवडत असेल किंवा घट्ट आवडत असेल ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. आणि बघा, चिंचेची चटणी जी आहे ना ती किती मस्त अशी दाटसर झाली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ही चटणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. कढईमधील चटणी मी एका छोट्याशा पातेल्यामध्ये काढून घेतली. आता याला ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, कारण ही चटणी आहे ना ती अगदी आपली एक मोठा डब्बा भरेल एवढी चटणी झाली आहे. तर नक्कीच ही तुम्ही अगदी महिना ते 2 महिन्यासाठी साठवून ठेवू शकता. पण साठवून ठेवत असताना सुरुवातीला आपल्याला अगदी पूर्णपणे थंडगार करून घ्यायची आहे. आणि बघा, जेव्हा ती चटणी थंड झाली ना तर थोडीशी ती चाखून पाहिजे, कारण जर मीठ तिखट जर बरोबर असेल तर ठीक आहे, जर कमी जास्त असेल तर अजून थोडंसं टाकून तुम्ही व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ शकता. आणि बघा, अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये ना ही आंबट गोड चिंच गुळाची चटणी बनून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आता ही चटणी आहे ना ती तुम्ही चाटबरोबर खाऊ शकता, भेळ बनवली असेल तर त्याबरोबर खाऊ शकता, किंवा जर घरी दाबेली बनवत असाल तर त्यासाठी सुद्धा अतिशय मस्त अशी ही चटणी तयार आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.